उद्याच्या आंदोलनासंदर्भात तुमची काय माहिती आहे? काय मी दुर्वेश बोरगावकर आणि उद्या 25 तारखेला आपली फडके मैदान इथे एक आपण शांतीपूर्वक आंदोलन करणार आहोत. जे अत्याचार दिल्लीला झाला, जे स्टुडंट्सला मारहाण झाली त्याच्या विरोधात करणार आहोत. आणि आपली एक सिंपल असं एक विषय आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. जे कंटिन्यूअस पेपर लीक होत आहेत त्या संदर्भात त्याचा एक विरोध दर्शवणार आहोत व त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करणार आहोत. आणि संपूर्णपणे एक शांततापूर्वक आंदोलन आम्ही करणार आहोत. कुठे आंदोलन होणार आहे आणि काय स्वरूप असणार आहे आंदोलन? हे आंदोलन फडके मैदान इथे आम्ही करणार आहोत. याची परमिशन आम्ही आयुक्त साहेबांकडे देखील मागितली आहे. DCP कार्यालयात जाऊन देखील आम्ही आमचे परमिशन सबमिट केले आहेत. बाजारपेठ वरिष्ठ जे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना देखील आम्ही आमचं पत्र पाठवलेलं आहे. आणि सगळ्यांकडून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो आहे. आत्तापर्यंत कुठूनही असं नेगेटिव्ह काही आम्हाला रिप्लाय आले नाही आहेत आणि एक त्यांच्या साईडून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत आहे आम्हाला. पण आता चर्चा सुरू आहे. बघा, आता आम्ही मैदानावर जाऊन आलो, तिथे तर आम्हाला चिखल दिसतो आहे. तो चिखल बघून कुठलाही एक सामान्य जो आयोजक असतो ते चिखलामध्ये क्रिकेट भरवू शकत नाही. पण आता हा का भरवला जातो आहे हे आता आम्ही नाही सांगू शकत, बरोबर की नाही. आणि माहिती नाही त्यांना कशी काय परमिशन भेटली आणि आम्ही त्या विषयावर जास्त बोलायला इच्छुकही नाही आहोत. आमचं जे एम आहे एक शांततापूर्वक आंदोलन करायचं आहे, तेच शेवटपर्यंत राहणार आहे. आंदोलन करणार काय नेमकं करणार? 100% आंदोलन करणार. आम्ही आंदोलन करायला जाणार आहोत आणि मग तिथे क्रिकेट खेळू द्या, हॉकी खेळू द्या किंवा इतर कुठलाही गेम खेळू द्या, मैदान आहे ते त्यांचं काम करतील. त्यांनाही आमचे शुभेच्छा आहे आणि आम्ही आमचं आंदोलन करणार. त्याच्यातही त्यांचा आम्हाला सपोर्ट असला पाहिजे हीच एक अपेक्षा, बाकी काय. काय माहिती मिळाली का आपल्याला? आम्ही ॲक्च्युली जो प्रोटेस्ट करत आहोत एक स्टुडंट म्हणून करत आहोत. आणि ह्या स्टुडंटच्या प्रोटेस्टमध्ये आम्ही असं स्ट्रिक्टली ठरवलं आहे की कुठल्याही राजकीय प्रश्नाला किंवा कुठल्याही राजकीय अँगलपासून आपण स्वतःला दूर ठेवायचं व आपला जो उद्देश आहे त्याच्यावरती फोकस करून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या एवढ्याच मांडायच्या बस. जो आता आमचा एक स्टुडंटचं तर पहिलाच आंदोलन आहे. तर आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा आम्हाला समजवण्यात आलं की बाबा एक आणि सगळ्या वरिष्ठ पोलिसांनी आम्हाला सहकार्यच केले. त्यांनी एक सिम्पली समजवलं की बाबा एक स्टँडर्ड प्रोसेस असते, तुम्ही शांततापूर्वक आंदोलन करा, आमचाही तुम्हाला सहभाग राहील. आणि जे दिल्लीसारख्या ठिकाणी घडलं आहे ते आपण कुठल्याही प्रकारचं घडू द्यायचं नाही. आणि आम्ही त्यांना शब्द दिले की बाबा आम्हाला एक आदर्श प्रोटेस्ट असेल हे आम्ही आमच्या साईडूनही पूर्णपणे खात्री घेऊ. दुर्गेशचे अंदाज काय किती जमा होणार? ज्या हिशोबाने आम्हाला रिस्पॉन्स भेटतो आहे विविध ठिकाणातून, फक्त कल्याणमधून नाही तर संपूर्ण ठाणे डिस्ट्रिक्टमधून आम्हाला कॉल्स येत आहेत. बरेचसे विविध कार्यकर्ते संघटना आहेत त्यांच्याकडून कॉल येत आहेत. तर आकड्यामध्ये सांगणं कठीण आहे, पण एक चांगला रिस्पॉन्स असेल याची आम्ही गॅरंटी घेतो. माझं नाव यज्ञा ढोबळे आणि उद्याचं जे आमचं प्रोटेस्ट आहे स्टुडंटसाठी त्याच्या रिगार्डिंग आम्ही परमिशन घेतली होती फडके मैदानामध्ये. आधीचं जे ठिकाण होतं ते सुभाष मैदान होतं, पण सध्याचं जे काउंट आहे स्टुडंट्सचा झाला तर सगळ्यांचा काउंट खूप जास्त आहे आणि आम्हाला मुलुंडपासून ते शहापूरपर्यंत सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केला आहे. तर कनेक्टिव्हिटी वाईज पण बघता आणि क्वांटिटी वाईज बघता आम्ही ठरवलं की फडके मैदानला आपण हा प्रोग्राम करायचा आहे. तर उद्या 12 ते 5 हा प्रोग्राम असणार आहे आणि माझी विनंती असेल की मॅक्सिमम लोकांनी त्याला यावं. पण इशारा दिलेला आहे नोटीसमध्ये त्यांचं असं काही आम्हाला हे नाही केलं. त्यांनी आम्हाला शांतपणे समजावलं आहे की तुम्ही शांतपणे हे करा, आम्हाला कॉपरेट करा, आम्ही पण तुम्हाला कॉपरेट करू आणि हा जो पूर्ण प्रोटेस्ट आहे शांतपणे पूर्ण करू. बघा, जेव्हा आपण प्रोटेस्ट करतो ना हा तुमचा हक्क आहे. तर त्यासाठी तुम्ही इंटिमेशन देतात, त्याच्यासाठी तुम्ही परमिशन नाही देत, तुम्ही इंटिमेशन देतात की आम्ही हे प्रोटेस्ट करत आहोत या ठिकाणी. आणि जे आम्ही केलं आहे आम्ही मालमत्ता विभाग म्हणा, जे सगळे KDMCमध्ये जे पण विभाग असतात तिकडे आम्ही सगळे नोटीस दिले आहे. मी पोलीस स्टेशनला पण नोटीस दिलेली आहे या रिगार्डिंग इंटिमेशन दिलं आहे की आम्ही हे प्रोटेस्ट करत आहोत. हां, कारण क्रिकेट जरी असेल तरी तिकडे क्रिकेट होणं शक्य नाही सर. कारण अवस्था बघता आम्ही स्वतः बघतोय सुभाष मैदानमध्ये पण खूप चिखल झाला. ते पण एक वन ऑफ द रिझन होतं की आम्ही या मैदानावर आलो. पण आत्ता पण ती जी कंडिशन आहे फडके मैदानात तिथे कोणताही स्पोर्ट्स प्ले करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट.